आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज, वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही। नमस्कार, मी अशोक कायरे यांच्या समाचार केंद्रासह स्टार लक्ष न्यूज मराठीतर्फे आलो आहोत। लोणेर येथील वसाका शुगर फॅक्टरीच्या क्वार्टरमध्ये आलो। आता जाणून घेऊया आपण त्यांच्या मनातील आमदार कोण। दादा नमस्कार, तुमचं नाव काय? बापू देशमुख। तुमच्या मनातील आमदार कोण व्हावा अशी तुमची इच्छा आहे? आमचं असं म्हणणं आहे बा, तर कारखान्याच्या बाबतीत आणि ते बाहेर जात आहे 40 किलोमीटर 80 किलोमीटर नोकरीला, त्यांची अशी परिस्थिती वाईट आहे। कोणाचं ॲक्सिडेंट होईल, कोणाचं काय होईल बा, कारखाना बंद असल्यामुळं ती परिस्थिती कोणा येऊ नये बा, कारखाना सुरळीत चालू ठेवा। तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की कारखाना चालू व्हावा, चालू हो, म्हणजे आमदार कोण व्हावा पण अशी इच्छा तुमची? तो कारखाना चालू करेल ना, त्याला आपण संमती पूर्ण आहे। पण तरी तुमच्या मनातील आमदार कोणतरी असेल ना? नाही, ते आता काहीच सांगू शकणार नाही, कारण परिस्थिती कशी आहे, चौरंगी लढत असल्यामुळे ना त्या ठिकाणी अशी गंमत होईल, कुणी कोणाचं भविष्य काही सांगता येणार नाही अजून तसं। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार मावशी, तुमचं नाव सांगा? उषा अप्पा मोहिते। तुमच्या मनातील आमदार कोण? आमदार काय, आमचं जे काम करेल ते आमदार। हा, तुमचं काय काम? पण आमचं रिटायरमेंट अटकेले, पैसे अटकेले, कारखाना त्यांनी चालू करावा, रिटायरमेंटचे पैसे द्यावा। तुम्ही कोणाकडे दाद मागितली नाही का यापूर्वी? पूर्वी गंज मोर्चा नेला आम्ही, बँकेत गेलो होतो, नाशिक गेलो होतो, देवळाला गेलो होतो, राहुल साहेबकडे गेलो होतो। मग दादांना शब्द दिला नाही का तुम्हाला? दिला, पण ते शब्दांना काय अर्थ आहे हो? ओरिजिनल म्हणजे तिथं काम व्हायला पाहिजे, आमचं काम व्हायला पाहिजे, कामगारांचं काम व्हायला पाहिजे। हा, आमचे पोरं इकडे तिकडे कामाला जाऊ राहिले, आमच्या माणसं इकडे तिकडे कामावर जाऊ राहिले। 35 वर्ष आम्ही काम केलं, कारखान्याची सेवा केली, आम्हाला रुपया मिळाला नाही अजून, मग आम्ही काय करायचं? रिटायरमेंट लोकांनी बघा, इथल्या जनतेचा रोष आहे की कारखाना बंद स्वरूपात आहे। जोपर्यंत कारखाना चालू होत नाही तर त्यांच्या मनातील आमदार कोण हे सांगू शकत नाही। ते त्यांची व्यथा इतकी दैनंदिन झाली आहे की शेतीच्या बांधावर जाऊन त्यांना काम करावं लागतंय, त्याला होत आहे। तरी याच्याकडे जोही आमदार होईल, केदारनाना असो, राहुल दादा असो, शिरीष भाऊ असो, निंबाळकर असो, कोणीही आमदार असो, पण कारखान्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। जाणून घेऊया पुढच्या। माझं नाव वैशाली धर्मा जाधव। तुमच्या मनातील आमदार कोण व्हावा अशी इच्छा आहे तुमची? आमदार होऊन आता जन्मात येते, काय सांगता येणार? आपण तुमचं मत असेल ना कोणतरी आमदार व्हावा अशी? जे होतील आमदार त्यांनी आमचा कारखाना चालू करावा। आमचे मुलं बाळ लहान लहान आहे, त्यांचं शिक्षण पाणी आताच आम्ही म्हणजे अर्ध्या ह्याच्यातच आम्हाला त्यांनी असं सोडून दिलं। तुमचा उदरनिर्वाह कसा होतो मग कारखाना बंद आहे तर? काय करायचं, बाहेर जाऊनच मग आता नोकरी करतात मालक, थोडंफार गाडी वगैरे, त्यामुळे मग दखून जातं। पण मुलांचं पुढचं शिक्षण आलं, आम्हाला खूप अडचणी येणार आहेत, त्यामुळे जोही आमदार होईल त्यांनी प्रयत्न करावा। होणाऱ्या आमदाराला काय सांगू इच्छिता? सांगू ना आम्ही त्यांना, आमचा कारखाना व्यवस्थित चालू करा तुम्ही असं। तुमचं नाव काय दादा? माझं नाव शशिकांत पवार। मी इथे वसाकामध्ये कर्मचारी असून फक्त इलेक्शनच्या काळातच आमच्या कर्मचारी लोकांना आठवण येते, मग कोणी आमदार असो। आतापर्यंत या कारखान्यावर एकही असं प्रतिनिधी जो आज आमदारकीसाठी उभा आहे, एकही प्रतिनिधी कारखान्यात कार्यस्थळावर आला नाही। कामगारांचे काय हाल आहे त्याची चौकशी सुद्धा केलेली नाहीये। आम्ही स्वतः जमीनदार कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होते, फार नाशिकमध्ये जाऊन आलेलो आहे, तरी त्याचा कोणीही पाठपुरावा आजपर्यंत केलेला नाही। फक्त सोमे गोमे येतात, भाषणबाजी करतात, निघून जातात, बस। आमची एवढी इच्छा आहे, या आज लोक जे उपाशी मरतायत, कॉलनीची दुर्दशा आज एकेकाळी कधी नंदनवन होते, पण आज पूर्णपणे अशी जशी स्मशानभूमी वाटते। कधी पण या, त्यासाठी आमची एक इच्छा आहे, ज्यांनी पण यावं त्यांनी आम्हाला ठाम विश्वास द्यावा, एक आश्वासन द्यावा, नाही करून दाखवावं, कामचा कारखाना परत चालू करून दाखवावा। जेणेकरून जे उपास आहे लोकांचे, जे आज बऱ्याच लोकांचे मनातून फार म्हणजे लोक मनातून फार वाईट वाईट बोलतायत। का बोलतायत? कारण लोकांचे आत्मा जळते, मुलांचे शिक्षण, कोणाचं दवाखाना, यासाठी तळमळ चालू आहे। बस आमचं एवढंच म्हणणं आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील आमदार निवडून द्या ना, मगच काम होतील। हो, आमदार काय जो फक्त निवडून पुरता हो म्हणतो, पण नंतर परत कोणच लक्ष देत नाही आमच्याकडे। म्हणजे तुम्हाला कुठल्याही उमेदवारांनी शब्द दिलेला नाही की कारखाना सुरू होईल असं? फक्त हो म्हणतात, फक्त बस, त्याच्या पुढे काहीच कारवाई करत नाही कोणच। हे बघा, आपण जाणून घेतलं, हे बघा लोकांच्या किती व्यवस्था,
एकदम ही शुगर फॅक्टरीची अवस्था इतकी दैनंदिन झाली आहे की जोही आमदार होईल त्याने यांच्याकडे लक्ष देण्याचं गरजेचं आहे. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? माझं नाव प्रमिला अरुण पवार. आम्ही वसाकाचे कामगाराची एक मिसेस आहे. आज आपल्याला माहिती आहे कामगार वसाका म्हटल्यानंतर खरोखर म्हणजे खूप नंदनवन होतं. आणि आज पाहिला तर आज आमचं मन सुद्धा रुतत नाही. कारण कसं आहे आज म्हणजे चालू परिस्थिती कारखाना चालू होता, जेव्हा मुलांचं लग्न, जेव्हा मुलींचे शिक्षण, त्यावेळेस हा कारखाना बंद पडला. यावेळेस आमची परिस्थिती काय झाली असेल बरं. यावेळेस आज आम्ही म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपल्याला कुणीतरी आधार द्यावा किंवा आमदार चांगला असला मग की त्यासाठी आपलं आधार देण्यासाठी तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे हे मला सांगा. आमदार आज आपल्याला ना आमदार तर ठरवून ठेवलेला आहे की कोणीतरी एक आमदार होणार आहे. ज्या म्हणजे आमदाराने आपल्याला साथ दिली त्याचा विजय तर होणारच आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे एक आमदार आम्ही फिक्स केलेला आहे, पण आज मी व्यक्त करू शकत नाही. मग त्या जो मनात तुम्ही फिक्स केला आमदार त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आमच्या अपेक्षा अशा आहेत आमचा कारखाना अगदी सुरळीत आणि व्यवस्थित चालावा आणि आमच्या मुलांचं किंवा आमच्या मुलींचं भाग्योदय काहीतरी उजळावं यासाठी आम्ही सगळं हा प्रयत्न करतो आहे. आणि आम्हाला आमदार हा निवडून यायचा आहे. आम्ही आमदार निवडणारच आणि त्याच्यामुळे तुम्ही काही म्हणजे शंका सुद्धा घ्यायची नाही. बघा, ताईंचं अतिशय प्रखर मत आहे की आमच्या मनात आम्ही आमदार निवडून ठेवलेला आहे, फक्त आम्ही तो व्यक्त करू शकत नाही. त्यांच्या मनातील आमदार जो असेल, जो कारखान्याची चाकं फिरू शकेल, त्यांचा बुडालेला रोजगार चालू करू शकेल, त्यांचे बंद पडलेली घरं चालू करू शकेल, असा त्यांच्या मनातील आमदार पाहिजे आहे. जरी जो कोणीही आमदार होईल तर त्यांनी वसाकाच्याकडे जास्त लक्ष देण्याचं करावं असं या माऊलीच्या बोलण्यावरून दिसतंय मला. मावशी, तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता आनंदा गुंजा. तुमच्या मनातील आमदार कोण? आमदार कोणी बी असो, फक्त आमचा कारखाना चालू व्हायला पाहिजे, आमच्या समस्या दूर झाल्या पाहिजे. आम्हाला कोणाची म्हणजे आमचं इच्छा काय अशी मागचं आहे राहिलेलं की आहे तेवढं आम्हाला भेटायला पाहिजे. बस, आमची हीच प्रतिक्रिया आहे. दर्शन न्यूज मराठीसाठी समाधान केदार, अशोक आयरे, लोणेर, देवळा.